नमस्कार. खास बातमध्ये मी निखिला. राज्यातली कित्येक गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या दुष्काळग्रस्त गावांचा दौरा केंद्रीय पथकानं सुद्धा केला. मात्र केंद्रीय पथकानं अक्षरशः रात्री ही सगळी पाहणी करून शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टाच केलेली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यामधलं सरकारचं हे अंधाराचं जाळं कधी फिटणार यावर आपण मान्यवरांशी चर्चा करणार आहोत. सर्वसामान्य माणसांना अंधारात काहीच दिसत नाही, मात्र दुष्काळाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात अवतरलेल्या अधिकाऱ्यांची दृष्टी मात्र तुमच्या आमच्यासारखी नाहीये, कारण त्यांना अंधारामध्ये सुद्धा दिसते. ज्या अर्थी अंधारात त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्यावरून तरी असा कयास लावणं चुकीचं ठरणार नाही की अशा दूरदृष्टी लाभलेल्या अधिकाऱ्यांचं कौतुक करावं की त्यांच्या नावानं डोक्यावर हात मारून घ्यावा, हेच शेतकऱ्यांना कळेनासं झालं होतं. एक साधं उदाहरण देते. अकोल्यासारख्या छोट्याशा गावामध्ये केंद्राचं पथक त्या ठिकाणी गेलं. ते 7:30 वाजता 7:30 वाजता गावागावांमध्ये अंधार पसरलेला असतो. या अंधारामध्ये या अधिकाऱ्यांनी काय पाहणी केली असेल शेतकऱ्याच्या शेतामध्ये याची आपण कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे या केंद्रीय पथकानं या शेतकऱ्यांची थट्टा चालवली काय, असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पाहूयात एक छोटासा आढावा. रात्रीचा काळोख चिरत सोमवारी 3 ते 4 वाहनांच्या ताफ्यानं लातूरमधल्या बोरगावच्या हद्दीत प्रवेश केला. दिल्लीहून सरकारी बाबूंना घेऊन आलेला वाहनांचा ताफा एका शिवाराजवळ येऊन थांबला. दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी काळ्या कुट्ट रात्रीची निवड केली होती. होय, कारण इंचभर व्यासाच्या बॅटरीतून निघणारा झोत एवढंच काय ते प्रकाशाचं अस्तित्व होतं. गाडीतून उतरलेल्या अधिकाऱ्यांनी पाहणीचे सोपस्कार सुरू केले. सर्वात मोठे साहेब हाताची घडीही मोडू न देता शेतकऱ्यांना प्रश्न विचारू लागले. क्या करता है? इसके घर में पशु है, दुधारू पशु है, जनावर आहे तो किती तर 2 बैल आहेत, 2 बैल आणि गाय आणि गोर. दुधाची एक गाय, एक गाय, 101 कॅटल आहे. सरकारनं मदतीसाठी दूध धाडलाय या आशेनं दुष्काळग्रस्त शेतकरी आपलं दुःख सांगू लागले. मात्र त्या शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेण्यात सरकारी अधिकाऱ्यांना काडीचाही रस नव्हता. सोयाबीन था, सोयाबीन प्लस 2 एकर बाकीचा हरभरा आहे. गायचे बिघेचे काही नाही. ज्या अंधारात धड पायाखालची जमीन दिसत नव्हती त्या प्रकाशात या सरकारी बाबूंनी नेमकी कसली पाहणी केली हे काही शेतकऱ्यांना उमगत नव्हतं. वर शेतकऱ्यांच्या शब्दांना प्रतिसाद देताना सरकारी अधिकारी फक्त नंदी बैलासारखे मान डोलवत होते. जर यालाच केंद्राची दुष्काळ पाहणी म्हणत असतील तर त्यासाठी राज्य सरकारकडून एवढा गवगवा कशासाठी सुरू होता असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या डोक्यात घोंगावू लागला. दिल्लीहून आलेल्या अधिकाऱ्यांच्या दुष्काळ दौऱ्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्या नाराजीनंतरही अधिकाऱ्यांची पाठराखण करणारं गीत गायला फडणवीस विसरले नाहीत. मला असं वाटतं की त्यांची भावना आपण समजून घेतली पाहिजे की रात्री देखील वेळ घालवण्याच्या ऐवजी चला लगेच शेतीवर जाऊ, शेतकऱ्याशी किमान चर्चा करू, जे काही थोडं बहुत पाहणी करता येईल ती पाहू. केंद्रीय पथक पूर्ण या ठिकाणी दौरा करेल, योग्य पाहणी करेल आणि आता त्यांचं जे शेतकऱ्यांची इंटरॅक्शन होत आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांना ज्या प्रकारची भावना शेतकऱ्यांकडनं दिसते आहे, ज्या प्रकारची अवस्था दिसते ते चांगल्या प्रकारे मदत करतील असा मला विश्वास आहे. दिवस लहान झालेला आहे. संध्याकाळी 6 वाजता अंधार पडतो आणि 7:30 वाजता बॅटऱ्या घेऊन पथक त्या ठिकाणी पाहणी करत आहे. म्हणजे दुष्काळाच्या संदर्भातली पाहणी जर अशा प्रकारे करत असेल तर शेतकऱ्यांनी काय अपेक्षा या पथकाकडनं ठेवावी किंवा केंद्र सरकारच्या मदतीतनं ठेवावी. लातूरच्या मानानं उस्मानाबाद मधल्या शेतकऱ्यांना नशीबवान मानावं लागेल, कारण या जिल्ह्याच्या वाट्याला रात्रीच्या ऐवजी संध्याकाळची दुष्काळ पाहणी आली. पश्चिमेला सूर्य मावळत असताना सरकारी बाबू गावात उगवले होते. सरकारी अधिकाऱ्यांनी शेतात जाण्याऐवजी उद्ध्वस्त झालेल्या पिकाचे सॅम्पलच पाहणं पसंत केलं. थोडक्यात केंद्रानं दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना धाडलं होतं की त्यांची थट्टा करण्यासाठी हेच कळेनासं झालंय. लातूरहून महेंद्र जोंधळे आणि उस्मानाबादहून संतोष जाधव, TV9 मराठी. केंद्रीय पथकानं केलेली पाहणी तुम्ही TV9 वर या ठिकाणी पाहिलीच असेल. शेतकऱ्यांच्या आयुष्यामधलं सरकारचं हे अंधाराचं जाळं नेमकं कधी फिटणार यावर आपण चर्चा करतोय. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे खासदार राजीव सातव,
त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे आणि ज्येष्ठ पत्रकार आणि कलम नामाचे संपादक युवराज मोहिते या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. चर्चा सुरू करणारच आहोत या संदर्भामध्ये आपण, मात्र आता वेळ झाली एका ब्रेक नंतर लगेच परत येऊया आणि या चर्चेला सुरुवात करूया. राज्यातल्या दुष्काळाची भयानकता खरं तर वाढत चालली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबत नाहीयेत. मात्र खरंच राजकीय पक्षांना याचं गांभीर्य आहे का? केंद्रीय पथक आलं, त्यांनी पाहणी केली, मात्र ती रात्री अगदी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मिळालं काय? केंद्राचं पथक केंद्रात जाणार, अहवाल देणार आणि त्यानंतर एखादं पॅकेज जाहीर होणार. किती काळ वाट पाहायची या शेतकऱ्यांनी? चर्चेला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याबरोबर जोडल्या जातात शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे. नीलमताई, जोपर्यंत सरकारमध्ये सहभागी होत नव्हता तोपर्यंत शिवसेनेनं शेतकऱ्यांसाठी बराच आवाज उठवला, अगदी रस्त्यावर सुद्धा उतरले, शेतकऱ्यांच्या घराची पाहणी केली, शेतीची पाहणी केली. मात्र सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेना विसरली का शेतकऱ्यांना? मला असं वाटतं निखिला, तुम्ही विधिमंडळामधलं गेल्या 4 दिवसातलं जर का कामकाज पाहिलं तर शिवसेना शेतकऱ्यांना विसरण्याचा प्रश्नच येत नाही. कारण अनेक शिवसेनेचे आमदार स्वतः शेतकरी आहेत. शेतकरी मतदारांनी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हाक मारली तिथे शिवसेना धावून गेली आहे. गारपीट झाल्यावर सुद्धा या नाशिक आणि मालेगाव भागामध्ये शेतकरी आंदोलनाला बसल्यावर पहिल्यांदा कोण भेटलं असेल तर तिथे आमचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे भेटले. आणि नाशिकला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामध्ये आमचे एकनाथ शिंदे, दादा भुसे, बाकीचे सगळे आमदार, मंत्री सगळेजण सहभागी होते. दुसरं मला इथे मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे की आज आमच्या शिवसेनेच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी, आणि त्यांनी सांगितलं की सरकारने दिलेलं पॅकेज हे चांगलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आपल्याला सरकार आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणून काम करायचं आहे. आणि स्वतः उद्धव साहेब परत एकदा विदर्भामध्ये लवकरच दौरा करणार आहेत आणि त्याच्यात सगळे मंत्री आणि आमदार बरोबर येणार आहेत. या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे फायदा. नीलमताई, शिवसेना दौरा करेल, मात्र केंद्राचं पथक आलं, ते पाहणी करून गेलं. कशा प्रकारची पाहणी केली तुम्हालाही माहितीये, मग शिवसेनेनं या संदर्भात आवाज का नाही उठवला? नाही, प्रश्न त्याच्यामध्ये हा आहे की केंद्रीय पथकाने पाहणी कशी करावी का नाही याबद्दल आमच्या हातामध्ये काय डायरेक्टली कुठला अधिकार नाहीये. परंतु मला असं वाटतं की आमच्या दौऱ्याचा हेतू फक्त दौऱ्यासाठी दौरा नाहीये निखिला. जे सरकार घोषणा करतं आहे त्या घोषणांची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी तो दौरा असणार आहे. आणि त्याच्यामुळे आधीच्या दौऱ्यातली पाहणी आम्ही मांडली राज्यपालांकडे आणि विधिमंडळात. आता सरकारच्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मला असं वाटतं TV9 आणि सगळेजण आणि शेतकरी याचं स्वागत करतील, कारण प्रश्न अंमलबजावणीचाच असतो. नीलमताई, येते मी तुमच्याकडे. राजीव सातव आपल्या बरोबर आहेत. राजीव सातव, केंद्राचं पथक आलं, पाहणी करून गेलं. काँग्रेसचं आघाडीचं राज्य होतं, त्याही वेळेला तेच होतं, म्हणजे असं केंद्रीय पथक यायचं, पाहणी करून जायचं. आता लोकांना प्रश्न पडलाय की सरकार का बदललं? काँग्रेसचं होतं ते बरं होतं, कारण त्यांच्या काळातही तेच सुरू होतं. यातला मुद्दा असा आहे की मागच्या 7 महिन्यापासून या देशामध्ये अच्छे दिनाची सुरुवात झालेली आहे. 1-1.5 महिन्यापासून राज्यामध्ये सुद्धा अच्छे दिनाची सुरुवात झालेली आहे. आणि NDAचं सरकार या मागच्या 6-7 महिन्यापासून देशामध्ये काम करत आहे. शेतकऱ्याच्या संदर्भातल्या आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत. मागच्या 3-4 महिन्यापासून दुष्काळाच्या एकंदरीत तीव्रता राज्यामध्ये जाणवती आहे. परंतु पथक पाठवण्यासाठी यांना डिसेंबरपर्यंत यांना वाट पाहावी लागते. डिसेंबरपर्यंत राज्य सरकार मागणी करत नाही. मुख्यमंत्री दिल्लीला दौरे करतात, पण मंत्रिमंडळ विस्तारासाठी दौरे करतात, राज्याच्या मदतीसाठी दौरे करत नाहीत. दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये अत्यंत असंवेदनशील असं सरकार आलेलं आहे. यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही. दुष्काळाच्या मीटिंग होत आहेत, पण ते जिल्ह्यात होत नाही आहेत, ते दुसऱ्या जिल्ह्यात व्हायला लागलेले आहेत. शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला आहे. 30,000पेक्षा जास्त खेडी अडचणीत आहेत, आणि तरी सुद्धा राज्याला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि केंद्राला याचं काही गांभीर्य नाही. राजू सातव, खरंच तुम्ही हे वास्तव मांडलं या ठिकाणी. मला थोडंसं भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले आपल्याबरोबर जोडले जात आहेत. शिवाजी कर्डिले, केंद्राचं पथक आलं आणि अक्षरशः शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. नीलमताई म्हणतात आमच्याकडे काही अधिकार नाहीयेत केंद्राच्या पथकानं कशी कारवाई करावी किंवा कशा प्रकारे पाहणी करावी. तुम्हाला असे अधिकार हवेत केंद्राच्या पथकानं कशा प्रकारे पाहणी करावी यासाठी?
जी शिवाजी कर्डिले. हॅलो. जी कर्डिले, केंद्राचं पथक आलं, पथकानं पाहणी केली तिथे शेतकऱ्यांच्या शेताची, अक्षरशः थट्टा केली या पथकानं रात्रीची पाहणी करून. तुम्हाला प्रश्न विचारतात कर्डिले, तुम्हाला प्रश्न विचारताय. माझे शेजारी बसलेत त्यांना जी 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 कर्डिलेंकडे मी येते. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे मात्र. जी जी युवराज मोहिते आपल्या बरोबर आहेत. युवराज मोहिते, आपण या ठिकाणी पाहतोय की कशा प्रकारे केंद्राची पाहणी, आता या आधी आपण पाहिलंय केंद्रीय पथक येऊन कशा प्रकारे पाहणी करते, मात्र कोणालाच याचं गांभीर्य नाही. दुःखात असलेल्या शेतकऱ्याला अधिक दुःखात टाकणं एवढंच नव्हे तर त्याच्या वेदनांची, त्याला आलेल्या दुःखांची आणि ज्या संकट त्याच्यावर कोसळलेले आहे त्या संकटाची क्रूरपणे खेळणं, हे अशा पद्धतीने हे सगळं राजकारण चाललेलं आहे. आणि सत्ताधारी, मग केंद्रातले असतील किंवा राज्यातले आता जे सत्ताधारी आहेत, त्यांना कुठलंही गांभीर्य नाही हे यातून दिसून येत आहे. इतकी निगरगट्ट माणसं दोन्ही ठिकाणी बसलेली आहेत की ज्या पद्धतीने आपल्या भूमिका काय आहेत, काय करायला पाहिजे हे इतकं स्पष्ट आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती पहिल्यांदा आलेली नाहीये. याच्या आधी गेल्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती होती, त्याआधी तशाच पद्धतीने एकूण शेतकऱ्यांना सगळ्या या नैसर्गिक आणि आपत्तीला तोंड द्यावं लागतंय. पण अशा वेळी कोणीही त्याच्यावर गांभीर्याने घ्यायला तयार नाही. ज्या पद्धतीचं एक नाटक चाललेलं आहे की रात्री जायचं, रात्री काय शेताची पिकाची पाहणी करतात, ही थट्टा चाललेली आहे. तिथल्या काही लोकांना तर हे माहित पण नाहीये. हरभरा विचारतात, हरभरा म्हणजे काय आहे, हे सगळं जे आहे अशा पद्धतीने लोक पाठवलेले आहेत की ज्यांना काही शेती कळत नाही, ज्यांना हरभरा कसा लागतो ते कळत नाही. जे तिथे आपण बघितलं, तुम्ही आता दाखवलं की ते व्हॉट्सअपवर बघतायत, तिथे जिथे जिथे नेटवर्क आहे तिथे व्हॉट्सअपवर ते आपले मेसेज टाकतायत. अशी गांभीर्य नसलेली, अक्कल नसलेली, अक्कल शून्य माणसं या शेतकऱ्यांचे भवितव्य ठरवायला इथे आलेली आहेत आणि याच्यावर कोणी बोलत नाहीये. नक्कीच खूप खूप चांगला मुद्दा या ठिकाणी युवराज मोहिते तुम्ही मांडलेला आहे. आपल्याबरोबर बीजी कोळसे पाटील सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. बीजी कोळसे पाटील, आपण गावागावातली स्थिती अक्षरशः पाहिलेली आहे. शेतकऱ्याची थट्टा उडवली आहे सगळ्या सरकारांनी. ताई, मी 1952 पासून दुष्काळ बघतोय. आमच्या देशाची व्यवस्थाच याला मूलभूत कारणीभूत आहे. अरे, जो अन्नदाता आहे त्याला तुम्ही थोड्याशा सवलती द्यायच्या म्हटलं की त्याच्यावर उपकाराची भाषा करता. जो तुम्हाला सगळ्यांना पोचतो त्याची कधीही त्याच्या पद्धतीने अभ्यास झालेला नाही. मी असं म्हणेल की ज्याचं 10-10 लाख रुपये कर्ज आहे त्याला तुम्ही, आता तर ते पथकाचं सांगितलं मोहितेंनी मला, हे पथकाचं तर विचारूच नका तुम्ही. पथकामध्ये निगेटिव्ह विचाराचे लोक पाठवतात मुद्दाम. ही जी या देशातली शेटजी भटजीची व्यवस्था आहे, आमच्या शेतकऱ्यांना कळत नाही, आमच्या या सगळ्या कष्टकऱ्यांना कळत नाही की त्यांना इथे फक्त गॅस चेंबर मध्ये घालून मारायचं राहिलेलं आहे. आज ज्या कलामिटीज आल्यात, जी गारपीट झाली, जो दुष्काळ झाला, दुष्काळ पडलाय, त्यात शेतकरी होरपळून निघालेला आहे. आणि बघा तुम्ही घरात खायला नाही, मुलाला शिकवायला नाही किंवा मुलाची फी द्यायला नाही, वीजचं बिल भरायला नाही, अशा परिस्थितीमध्ये तो आत्महत्या नाही करणार तर काय करणार? आणि हे जेव्हा होते आत्महत्या, तेव्हा आमचे काही विद्वान म्हणतात की बळीराजाचे फार लाड झालेत. बळीराजाला पॅकेजेस जाहीर करता म्हणजे त्याच्यावर फार मोठा तुम्ही उपकार करताय आणि त्याची कर्जमुक्ती, अरे तो तुमच्यावर कर्ज देतोय तुम्हाला, त्याची कर्जमुक्ती, त्याची मदत, हे सगळं खोटं आहे. जी जी आज शेतकरी शिवाजी कर्डिले त्यांच्याकडे आपल्याला जायचंय हाच प्रश्न घेऊन. शिवाजी कर्डिले, हाच प्रश्न आहे. केंद्राचं पथक येतं, तुमच्या शेतकऱ्यांची थट्टा उडवते, इथे क्रूर चेष्टा केली जाते आणि तुम्ही काहीच करत नाही. कर्डिलेंपर्यंत आपला आवाज जात नाहीये. नीलमताईंकडे जाऊया. नीलमताई, काय नेमकं हे चाललेलं आहे? केंद्राचं पथक येतं, शेतकऱ्यांची थट्टा उडवली जाते. तुम्ही TV 9 वर यापूर्वी जर पाहिलं असेल तर तुम्हाला दिसलं असेल की केंद्राचं पथक रात्री जातं 7:30-8 वाजता आणि शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करतं. कशी पाहणी करत असेल हे पथक? असं वाटतं की मी यामध्ये, मला एक मुद्दा मान्य आहे सगळ्यांचाच आणि मी याबद्दल आमच्या खासदारांशी बोलीन जेवढं काय आम्हाला शक्य आहे तेवढं. खरंच पथकांमध्ये पाठवत असताना ज्या माणसांना शेतकऱ्यांची काय वस्तुस्थिती आहे त्याबद्दलची भाषा आणि समज ही असेल, असेच लोक पाहणी पथकात असले पाहिजे असं मला स्वतःलाही वाटतं. त्यामध्ये याच्या आत्ताचं हे पथकाच्या बद्दलचा तर प्रकार सांगितलेला आहे. आता प्रश्न असा, याच्या पूर्वी सुद्धा पथक आलं होतं तर त्यांनी अगदी 2-2, 5-5 मिनिटांमध्ये पाहणी केलेली होती.
मला असं वाटतं की एक जी नोकरशाही आपल्याकडे संपूर्णपणे भिनलेली आहे आणि केंद्रातले जे पाहणी पथक येतं, मला खरोखर प्रश्न पडतो या संदर्भामध्ये की इतक्या थोड्या वेळासाठी ते काय येतात. म्हणजे मला टीकेसाठी टीका करायची नाहीये, पण खरं सांगायचं तर निदान नक्कीच. एक 3-4 दिवस तरी पाहणी करायला पाहिजे. निलमताई, राजू टीका तर सातव करू बोलले, नकाच तुम्ही नाही या नाही, एक ठिकाणी, वाक्य कारण करू तुम्ही द्या. सरकारमध्ये नाही, आहात, नाही, पण तुम्हाला मी या सांगितलं, संदर्भात आवाज नाही, उठवायला पण मी हवा. सांगितलं ना नाही, सरकार बदललं एवढं तर की दिसायला आमच्या पाहिजे. खासदारांना, पण मुळात युवराज निगरगट्ट वगैरे शब्द वापरतोय ना, तर पत्रकारांनी टीका तुमचं करणं हे असंच तुमचा आहे. धर्म आहे, अहो, कर्तव्य आहे. त्यांना पण त्याच्यामध्ये माहित युवराज तू जे बोलतोयस ना, तर हरभरा सगळेच माहित इथे महामूर्ख बसलेत विधानसभेत आमदार, हे जे मी गुरु आमदारांना करून नाही तुम्ही बोलता ना, म्हटलं, मला मी थोडंसं पथकाला असं वाटतं. पथकाला म्हटलं, मी नाही, पथकाला नाही, म्हटलं नाही, मी. प्रश्न असा आहे याच्यामध्ये हरभरा की माहित नाही त्यांना. प्रत्येक- एक सिस्टीमचा भाग आहे, ती सिस्टीम चुकीची आहे, ती सिस्टीम बदलली पाहिजे. पण त्याला तुम्ही निगरगट्टाने अजून शिव्यांचं एक मोठं भांडार चॅनेलवरून अहो, पण म्हटल्यामुळे ते सरकार बदलणार बदललंय नाहीये. त्या हे तर लोकांना सिस्टीममध्ये- कळलं पाहिजे की नाही. अहो, सरकार बदललंय ना. सरकार बदललं असलं तरी सुद्धा नियम बदलायला काळ लागतो. कळलं ना, तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात. सरकार बदललं म्हणजे ताबडतोब आमूलाग्र कांडीने बदलत नसतं. मी तुम्हाला हे स्पष्ट केलं की याबद्दलचे निकष बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. दुसरं मी सुरुवातीलाच बोलले की अंमलबजावणीसाठी आमचा प्रयत्न असणार आहे. नक्कीच. ती वाक्य सगळी बाजूला काढून सोयीने तुम्ही राजकारणासाठी टीकेसाठी टीका करू नका, हे मला इथे मुद्दाम सांगायचं परिस्थिती आहे. आहे आणि ती मी म्हणून मी मांडली असं आहे. दुसरं म्हणेन तुम्हाला की स्वतः मुख्यमंत्री नाशिकला गेले, अनेक लोक गेले पाहणी करायला, फक्त पाहणी करून थांबले नाहीयेत. शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टिकोनातून गाव पातळीवरती सुद्धा रोजगार हमी योजनेतून गावाचा विकास होणं किंवा फळबाग सावकारी मधून लोकांना मुक्त करणं. तुम्ही मन मोकळं ठेवून थोडं बघा ना गोष्टी ज्या आहेत त्या. निलमताई, तुम्हालाही आठवत असेल, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, त्यानंतर 52 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. खूप गंभीर गोष्ट आहे ही, आणि त्यामुळे टीका नाही तर या संदर्भात तुमच्याकडून आवाज उठवला जावा ही अपेक्षा आहे. जसा कर्डिलेंपर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये, तसा भाजपपर्यंत शेतकऱ्यांचाही आवाज पोहोचत नाही असं दिसतंय. वेळ झाली एका ब्रेकची.